जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 30 जानेवारी इसवी सन 1681 सरनौबत हंबीरराव मोहिते यांचा बुऱ्हाणपूरवर हल्ला प्रचंड लूट करून मराठे खानशहांना चकवा देत साल्हेरला पोहोचले. 30 जानेवारी इसवी सन 1642 शहाजीराजे कर्नाटकात जातात. माहुलीच्या पराभवानंतर शहाजीराजे रणुदुल्ला खान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशहा करिता काम करायला मिळणार होते, पण कडक जाचाखाली लगेच त्यांना रणुदुल्ला खान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शहाजीराजांच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र 30 जानेवारी 1642 सालचे आहे व ते आदिलशहाने शहाजीराजांना लिहिले आहे. 30 जानेवारी इसवी सन 1681 माघ वैद्य सप्तमी शके 1602 रौद्र संवत्सर 12 रविवार सरनौबत हंबीरराव मोहित्यांचा बुऱ्हाणपूरवर हल्ला. बुऱ्हाणपूरचे विराणपूर. बुऱ्हाणपूरवर प्रचंड हल्ला. बुऱ्हाणपूरचे विराणपूर. बुऱ्हाणपूरवर या किल्ल्याविषयी N.A. अकबरी या ग्रंथात खूप चांगल्या नोंदी वाचावयास मिळतात. त्यास ते शहर आदिलशहा पहिला याच्या कारकिर्दीत वैभवाचा उत्तुंग शिखरावर होते. पुढे हे शहर मोगलांनी जिंकून घेतले आणि मोगली कारकिर्दीत बुऱ्हाणपूर आर्थिक भरभराटीने यशोश शिखरावर पोहोचले. अत्यंत संपन्न असे हे शहर बुऱ्हाणपूरचे विराणपूर करण्याची योजना छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आखली. प्रचंड लूट करून मराठे ज्या पावली आले त्या पावली खानशहांना चकवा देऊन चोपडा मार्गे तडक साल्हेरलाही पोहोचले. 30 जानेवारी इसवी सन 1682 फाल्गुन शुद्ध द्वितीया शके 1602 दुर्मती संवत्सर 12 सोमवार हसन अलीचा कल्याण भिवंडीवर हल्ला. छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रखर हल्ल्यामुळे हसन अलीची बिनीची फळी कोलमडून पडली. त्यातच नवीन येणारा रसदीचा मार्ग छत्रपती संभाजी महाराजांनी रोखून धरल्याने हसन अलीच्या मोगल सेनेचे बोकड कापावेत असे पठाण कापले जाऊ लागले. त्यामुळे शेवटी अगतिक होऊन हसन अलीला माघार घ्यावी लागली. पुन्हा मराठ्यांची सत्ता कल्याण भिवंडीवर प्रस्थापित झाली. 30 जानेवारी इसवी सन 1715 कान्होजी आणि सिद्धी यांच्यामध्ये तह. सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मुघलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिंधोजी घोरपडे यांचेवर सोपवली होती. परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाहीत आणि पुढे ही जबाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले. तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळवला असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. 1713 मध्ये कान्होजींनी जो प्रदेश दिला त्यात सिद्धीचा काही प्रदेश दिला गेला होता. यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्धी यांचे युद्ध झाले. सिद्धीचे पारिपत्य करण्यासाठी कान्होजींना इसवी सन 1713 ते इसवी सन 1715 पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर 30 जानेवारी 1715 मध्ये कान्होजी आणि सिद्धी यांच्यामध्ये तह झाला. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना 1000 रुपये कर मिळाला. तळेपैकी 800, गोरेगाव 600, गोवळ 1000 तर्फ निजामपूर 175 मिळून रुपये 2575 पैकी 1000 रुपये कान्होजींना मिळाले. तर्फ नागोटणे, अष्टमीपाली, आश्रयधार पेटा व अंतोणे यातील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरकरांचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला. इंग्रजांनी मदत केली देखील, परंतु कान्होजींपुढे त्या दोघांचे काही चालले नाही. सुरत पासून दक्षिणेकडे गोव्यांपर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. 30 जानेवारी इसवी सन 1791 पोर्तुगीज सैन्याचे टिपू सुलतानाकडून किल्ले सदाशिवगडाचा ताबा घेतला. बहुधा टिपू सुलतानचे आणि पोर्तुगीजांचे आतून सूत जमल्यामुळे रक्ताचा एक थेंबही न सांडता टिपूने किल्ले सदाशिवराव गडावर आपली कबच सोडली असावी. 30 जानेवारी इसवी सन 1948 महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असताना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.